मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। माटुंगा ते सायन दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे रेल्वे सेवा सुद्धा विस्कळीत झाली आहे। वंदे भारत देखील काही वेळासाठी थांबवलेली होती। लोकल सेवा काही वेळात सुरळीत होईल अशी माहिती सुद्धा रेल्वेकडून देण्यात आली आहे। या संदर्भात अधिक जाणून घेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येते, नेमकं काय झालंय, कधीपर्यंत वाहतूक सुरळीत होईल? श्रद्धा, मध्य रेल्वेच्या अपमार्गावर माटुंगा ते सायनच्या दरम्यान हा तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत होती। पेंटाग्राम मध्ये बिघाड झाला होता आणि त्यामुळे रेल्वे सेवा जी आहे ती खोळंबली होती आणि याचमुळे जर आपण पाहिलं तर वंदे भारत एक्सप्रेस असेल ती सुद्धा खोळंबलेली पाहायला मिळाली। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता ही वाहतूक जी आहे ती सुरळीतपणे सुरू झाल्याची सुद्धा मध्य रेल्वेची माहिती मिळालेली आहे। त्यामुळे आता काही मिनिटं या मार्गावरची वाहतूक उशिराने आहे, मात्र सुरळीतपणे सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। श्रद्धा, अपडेट घेत राहू धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।